नमस्कार, सुरभीज डायरीज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी एंड ऑफ सीझन सेल, मिंत्राच्या एंड ऑफ सीझन सेल या सगळ्यात मोठ्या वर्षभरातल्या सगळ्यात मोठ्या सेलमधून मी काय काय खरेदी केलंय। बाय द वे हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाहीये आणि मिंत्राच्या एंड ऑफ सीझनला प्रमोट करण्याचं कारण हेच की ते 40 ते 80% एवढा मोठा डिस्काउंट ठेवतात अँड आय ऑलवेज लाईक टू शॉप फ्रॉम द डिस्काउंट ॲट द डिस्काउंटेड प्राइजेस। त्याच्यामुळे मी सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। इनफॅक्ट व्हॉट आय एम वेअरिंग राईट नाउ इज ऑल्सो फ्रॉम मिंत्रा, सो इफ यू वॉन्ट एनी लिंक्स देन मेक शुअर टू चेक आउट द डिस्क्रिप्शन बॉक्स। ओके, सो द फर्स्ट प्रोडक्ट इज अ साडी। ही याच पॅकेजमध्ये आलेली आहे, विच इज रिली गुड थिंग, कारण या अशा ज्या साड्या असतात त्या मेंटेन करण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप डिफिकल्ट असतात। सो इट्स बेटर की त्याच्यासोबत जे पॅकेट येतं त्याच्यामध्ये जरी चेन वगैरे लावून तुम्ही प्रॉपर त्याला स्टोअर करू शकता, तिथे त्याचे सिक्वेन्स वगैरे जे धागे कशातही अडकतात, इव्हन इनफॅक्ट साडीमध्ये स्वतः सुद्धा ते अडकून एकदा धागे निघत राहतात, त्यामुळे इट इज बेटर टू कीप इन द सेम स्टोरेज बॅग। इतकी सुंदर दिसते ऍक्च्युली समोर एवढी कॅमेरा, आय एम नॉट शुअर इफ इट इज डुइंग एनी जस्टिस टू इट, बट जेव्हा मी साडी घेत होते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं होतं की पार्टी वेअरचे ड्रेसेस वगैरे तुम्ही प्रत्येकच वेळी असं कुठल्या कोणाच्या रिसेप्शनला किंवा कुठेही जर घराच्या रिलेटेड एक नातेवाईकांमध्ये कुठेतरी तुम्ही असं घालून जाऊ शकत नाही मोस्ट ऑफ द टाइम्स, बट साडी इज समथिंग दॅट यू कॅन डेफिनेटली वेअर फॉर पार्टीज, फॉर रिसेप्शन्स, और इनफॅक्ट एखाद्याची बर्थडे पार्टी असेल तिथे सुद्धा तुम्ही साडी घालून जाऊ शकता। सो दॅट वॉज माय इंटेन्शन व्हेन आय थॉट अबाउट बाईंग समथिंग पार्टी वेअर इन इंडियन। खूपच सुंदर साडी आहे, याचा शिफॉन मटेरियल आहे आणि मला ही 1825 रुपयांना मिळाली आणि पार्टी वेअर साठी ऑफकोर्स इट इज रिली ब्युटिफुल। नेक्स्ट इज ऑल्सो अ साडी। ही अशी सॅटिन साडी आहे। ही साडी घेताना मी असं विचार केला होता की दॅट समवन कॅन जस्ट वेअर इट फॉर एनी काइंड ऑफ फोटोशूट, कारण फोटोज मध्ये ही साडी ऍक्च्युली चांगली दिसते। अँड द सेकंड थिंग वॉज इट केम विथ अ केप, त्याच्यामुळे संगीत सारखे फंक्शन जर तुमचे काहीतरी असतील जिथे तुम्हाला डान्स करायचा आहे देन दॅट्स अ रिली गुड चॉईस। ते केप छान दिसतं आणि ही साडी अशी सिल्वर वर्क मध्ये असल्यामुळे याची बॉर्डर जी आहे ती सिल्वर मध्ये आहे, त्यामुळे यू कॅन वेअर इट विथ ब्लिंगी असं सॉर्ट ऑफ डायमंडची ज्वेलरी। याच्यामध्येच माझ्याकडे दुसरा एक असा पर्पल कलर सुद्धा आहे आणि ती सुद्धा खूप 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 सुंदर दिसते। इफ यू डोंट लाईक दिस कलर यू कॅन गो फॉर दॅट ऑल्सो, मी ती त्याची लिंक खाली देईल। जेव्हा मी खरेदी केली तेव्हा ही साडी 1325 रुपयांची होती, ते 1344 रुपयांची काहीतरी होती, पण आता ती 1100 रुपयांची आहे। वी गॉट टू द फन पार्ट की याचा जो केप आहे दिस इज हाऊ इट लुक्स, इट इज व्हेरी शेअर आणि याचं मटेरियल ऍक्च्युली आपण गणपतीचं डेकोरेशन करताना मागे वापरतो तशा टाईप मध्ये थोडंसं आहे, सो दॅट माइट लुक फनी। त्याच्यामुळे ब्लाउज मध्ये तुम्ही मग याचं कापड यूज करून याला सेम अशा स्लीव्स तुम्ही याच्या देऊ शकता। इफ यू गो विथ स्लीवलेस ब्लाउज देन यू कॅन मेक अ स्लीव आउट ऑफ दिस आणि छान दिसेल ते तसं। अँड डोंट वेअर अ केप बिकॉज थोडंसं कधी कधी असं होतं की आपण काहीतरी वेगळं करायला जातो बट पीपल मेक फन ऑफ दॅट ऑल्सो, तो किंवा तुम्हाला तुमचं असं कम्फर्टेबल नसेल की मला साडी तर नेसायला आवडते बट आय डोंट वॉन्ट टू वेअर केप किंवा असं काहीतरी एकदम फनीचे मला खूपच असं उठून दिसायला लागेल, उठून दिसायला लावेल असं जर तुम्हाला आवडत नसेल देन मेक शुअर की ठीक आहे हे नाही यूज करायचं बट आपण एवढे याच्यासाठी पे केलं आहे तर यू कॅन यूज इन अ डिफरंट फॉर्म। आता या ऑल व्हिडिओ मधली लास्ट साडी आणि ही आहे प्री ड्रेप्ड, बरोबर बोलले ना, प्री ड्रेप्ड म्हणजे तुम्हाला फक्त याचा पदर घ्यायचा आहे आणि दॅट्स इट, यू हॅव वोर्न द साडी इन लेस दॅन 1 मिनिट। याला साईडला अशी झिप दिलेली आहे जी बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची आहे, बट मला थोडीशी भीतीच वाटते ह्यांच्या, कारण तुम्ही थोडे जरी जाड झाला किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी नेसायला दिली ही साडी तर ते लागता ती वाट लागते ना, आपल्याला भीती वाटते की चेन खराब होऊ शकते। लाईक थोडंसं बघू शकता की थोडं डिफिकल्टच जाते, त्याच्यामुळे ते धरूनच तुम्हाला ती चेन लावायला लागते। क्वालिटी वाईज जर तुम्ही बघायला गेलं तर मला असं वाटतं की प्राइसच्या नुसार ठीक आहे, म्हणजे एवढी भारी नाहीये, एवढी सुंदर नाहीये। कॅमेरामध्ये ऍक्च्युली ती खूप छान दिसते, समोर एवढी थोडीशी डल दिसते। थोडासा हा येल्लो कलर जो तुम्हाला कॅमेरात दिसतोय तो खरं तर मस्टर्ड सॉर्ट ऑफ असं मस्टर्ड पण नाही म्हणते ना, बट येल्लो मध्येच थोडंसं डल मध्ये जातोय तो, त्याच्यामुळे समोर थोडी वेगळी दिसते, जशी ती पिक्चर मध्ये दिसते तशी कम्प्लिटली दिसत नाहीये। हा जो खालचा पार्ट आहे त्याला हे अस्तर आहे चांगलं, त्याच्यामुळे अंगाला अजिबात कुठून टोचत नाहीये किंवा काहीच नाही। संपूर्ण साडी जेव्हा तुम्ही ती नेसली तेव्हा समोरून हे असं दिसतं, बट इफ यू फ्लिप द पल्लू तर तिथे हे असं पांढरं दिसून येतं वेगळंच, बिकॉज याचं सेम टेक्स्चर नाहीये दोन्ही बाजूनी, सो दॅट इंडिकेट्स की थोडंसं चीप मटेरियल आहे। त्या साडीसोबत मी हा ब्लाउज यूज केला होता, बट द थिंग इज आय वॉन्ट रेकमेंड बाईंग दिस ब्लाउज, कारण हा एकाच दिवसात इनफॅक्ट जस्ट 15 मिनिटांमध्ये याची सिलाई इथून उसवलेली आहे, याची शिलाई पूर्ण निघालेली आहे इथून, त्याच्यामुळे आय वॉन्ट रेकमेंड बिकॉज आय पेड ऑलमोस्ट आय थिंक more than 1500 आणि अशी क्वालिटी त्याची आलेली आहे, सो आय वॉन्ट रेकमेंड बाईंग दिस
ब्लाउज ॲट ऑल. हे आहे शेवटचं प्रॉडक्ट विच इज अ ड्रेस. एकच ऑड मॅन आउट झाल्यासारखा हा ड्रेस राहिला आहे, बाकी सगळ्या साड्या कोइन्सिडेंटली. सो दिस इज द ड्रेस. याची शिलाई मला फारशी आवडलेली नाहीये. मला असं वाटतं थोडं बेटर व्हायला पाहिजे होते इथे, कारण ते एकदम असं क्लमझी दिसतंय शिवलेलं, तर त्यांना चुन्या बरोबर मारता आलेल्या नाहीये. सो बट ठीक आहे, ते असं लांबून बघताना वगैरे दिसताना ते चांगलंच दिसतंय, नॉट दॅट बॅड. बट द थिंग इज की हा ओव्हरऑल बरोबर बसलाय फिटिंगला, पण जेव्हा मी हात वरती करते तेव्हा त्या चेस्टला थोडासा टाईट होतं. सो दॅट्स अ व्हेरी बिग कॉन आय वुड से, कारण जसं तुम्ही धुवायला आला तर थोडं थोडं अजून टाईट होत जाईल. सेकंड कॉन अबाउट दिस ड्रेस वॉज याचा पायजमा. याचा पायजमा खूप जास्त टाईट आहे. आय मीन याची साईज एकदम प्रॉपर असून सुद्धा आय डोंट नो वाय दिस गाईज जस्ट मेस अप विथ द बॉटम वेअर. आय मीन का असं करतात. ह्याचा पायजमा एक तर खालून खूप जास्त लॉंग आहे विच डझंट लुक गुड. त्या फुटवेअरवरती ते असं येत राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बट एरियामध्ये खूप जास्त टाईट आहे, त्यामुळे तुम्ही जर असं पेअर शेप बॉडी असेल किंवा तुम्ही हेवी बॉटम असाल हा आर क्लासमध्ये, तर तुम्हाला हा बिलकुल व्यवस्थित बसणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला डिच करायला लागेल मे बी ह्या पॅन्टला सुद्धा, आणि दुसरी कुठली तरी पॅन्ट तुम्हाला याच्यासोबत पॅरअप करायला लागेल जी पिंक कलरमध्ये असेल किंवा इव्हन गोल्डन ऑल्सो वर्क्स. बट तरीही पुढे जाऊन मी हा मला असं वाटतं रेकमेंड नाही करणार ड्रेस घेण्यासाठी, बिकॉज याचा दुपट्टा जो आहे त्याच्यावरती अशी गोल्डन प्रिंट आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण कुठे ना कुठेतरी आयुष्यात ह्या अशा प्रिंटवाले ड्रेसेस किंवा टॉप्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं असतं. आधी मॅक्स किंवा यु नो ट्रेंड्सचे असे टॉप्स किंवा कुर्ती द्यायची त्याच्यात अशा प्रिंट्स असायच्या. हे वॉश करेल तसंच लवकर निघून जातात, त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की सारखं सारखं हा दुपट्टा धुवायला नाही टाकायचा. इनफॅक्ट आय वुड से की 10 वेळा तरी वापरा व्यवस्थित, आणि मग एकदा धुवायला टाका त्याला, आणि ते पण हाताने वॉश करा. अजिबात ह्याला मशीनमध्ये वॉश करू नका, अदरवाईज हा एकदा जाईल आणि पूर्ण हा पिंक किंवा हे निघाल्यानंतर कसं काळपट असं वेगळंच होतं तसं होऊन निघेल. आजच्या व्हिडिओसाठी बस इतकंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप असे नवीन वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करत राहील. आणि तुम्हाला नेमकं यातलं कोणती वस्तू जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.